रामकृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आज आपण अध्याय 15 पुरुषोत्तम योग चे वाचन करणार आहोत. ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने अध्याय 15 पुरुषोत्तम योग हा ज्ञानकांडाच्या व पर्यायाने गीताशास्त्राचा शेवटचा अध्याय आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायापर्यंत गीताशास्त्र सांगितलेले आहे. गीता ही कांडत्रयात्मक आहे. 15वा अध्याय महत्वाचा आहे, कारण संसाराचे मिथ्यात्व दाखवून व जीवाला आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देऊन त्याच्या मागची जन्ममरणाची येरझार संपविणे हा या 15व्या अध्यायाचा विषय आहे. या अध्यायास देखील भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी 71 ओव्यांची सुंदर अशी प्रस्तावना दिलेली आहे. त्याचा सारांश पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष अध्यायालाच आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. आता हृदय आपुले चौपाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. आता आपल्या शुद्ध अंतकरणाचा चौरंग करून त्यावर श्री गुरूंच्या पावलांची स्थापना करू. ऐक्य भावाची अंजळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजली अर्घ्यू देवो. श्री गुरु व आपण एक आहोत अशा ऐक्यतेच्या समजूत रूपी ओंजळीत सर्व इंद्रिय रूपी कमळकळ्या भरून त्या पुष्पांजलीचे अर्घ श्री गुरूंच्या चरणावर देऊ. अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागले शे अबोट चंदनाचे. एकनिष्ठता रूप स्वच्छ पाण्याने स्नान घालून श्री गुरूंच्या विषयी असलेली वासना तेच श्री गुरु अनामिक नावाचे गंधाचे बोट लावू. प्रेमाचे नि भांगारे निर्वाळुनी नुपुरे लिहू सुकुमारे पदे ते. श्री गुरु विषयीचे प्रेमरूपी सोने शुद्ध करून त्याचे घागऱ्यांचे वाळे सद्गुरूंच्या सुकुमार पायात घालू. घनावली आवडी अव्यभिचारे चोखडी ते घालू जोडी आंघोळ्या. अनन्यतेने शुद्ध झालेले सद्गुरु विषयीचे दृढ प्रेम हीच कोणी जोडवी ती सद्गुरूंच्या पायाच्या अंगठ्यात घालू. आनंदा मोद बहळ सात्विकाचे मुकळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरे. आनंद रूपी सुवासाने पूर्ण भरलेली अष्टसात्विक भावांची उमललेली कमळकळी हेच कोणी एक 8 पाकळ्यांचे कमळ ते सद्गुरूंच्या पायावर वाहू. ते अहमहा धूप जाळू नाहंते जे ओवाळू सामरस्ये पोटाळू निरंतर. देहादिकांचा अभिनिवेश घेणारी जी अहंकृती हाच कोणी एक धूप तो श्री गुरुचरणाजवळ जाळू. या देहादिकापैकी मी कोणी नाही अशी जी उत्पन्न झालेली निर्भिमान बोधवृत्ती हेच कोणी तेज त्या तेजाने श्री गुरु स्ववाळू व त्या सद्गुरु चरणास तदाकाराने नेहमी आलिंगन देऊ. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्री चरण करू भोग मोक्ष निंबरून. पाया तया श्री गुरुच्या दोन्ही पायात माझे शरीर व प्राण म्हणजे स्थूल देह व लिंग देह या 2 खडावा करून घालू व अहिक पारत्रिक भोग व मोक्ष हे श्री गुरु चरणावरून उतारा म्हणून ओवाळून टाकू. या गुरु चरण सेवा हो पात्रतया दैवा जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे. ज्याच्या योगाने धर्म अर्थ काम व मोक्ष या सर्व पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो त्या दैवास या श्री गुरूंच्या चरणाच्या उपासनेने आम्ही योग्य होऊ. ब्रह्मीचे विसवने वरी
उन्मेखलाये उजरी जे वाचे ते ये करी सुधा सिंधू. ज्या दैवाच्या योगाने ब्रह्माच्या ठिकाणची विश्रांती मिळेपर्यंत ज्ञान उत्कर्षाला पावते व जे दैव या वाचेला अमृताचा समुद्र करते. पूर्णचंद्राची या कोडी वक्तृत्वा घापे कुरंडी तैशी आणि गोडी अक्षरा ते. कोट्यावधी पूर्णचंद्र व वक्तृत्वावरून ओवाळून टाकावे अशी गोडी जे दैव अक्षरांना आणते. सूर्ये अधिष्ठिली प्राची जगारानी वदे प्रकाशाची तैशी वाचा श्रुत या ज्ञानाची दिवाळी करी. ज्याप्रमाणे सूर्याने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचे राज्य देते, त्याप्रमाणे म्हणजे ज्या दैवाच्या योगाने वाचा श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते. नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोलू देखिजे जेने दैव. ज्या दैवाच्या योगाने असे व्याख्यान स्फुरते त्या व्याख्यानापुढे नाद ब्रह्म ठेंगणे होते. फार काय सांगावे, त्या व्याख्यानापुढे मोक्ष सुद्धा तितका शोभत नाही. श्रवण सुखाचा मांडवी विश्वभोगी माधवी तशी सासिने बरवी वाचा वल्ले. श्रवण सुखाच्या मांडवामध्ये सर्व जगाला वसंत ऋतूचा उपभोग घेता येईल अशा प्रकारे व्याख्यान रूपवेली चांगली भरास येते. ठावून पवता जयाचा मनीषी मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कारो. ज्या देवाचा पत्ता लागत नाही म्हणून मनासह वाचा परतते असा जो देव त्या दैववान पुरुषाच्या शब्दाचा विषय होतो, हे केवढे आश्चर्य आहे. जे ज्ञानाशी न चोजवे ध्यानाशी जे नागवे ते अगोचर फावे गुठी माझी. जे ज्ञानालाही कळत नाही व ध्यानासही सापडत नाही असे जे निर्विषय ब्रह्म ते त्याच्या बोलण्यात सापडते. एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग गुरुपद पद्मपराग लाहे जयका. श्री गुरूंच्या चरण रूपी कमलातील सुगंध ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी वर सांगितलेले एवढे एक चांगले भाग्य वाचेच्या ठिकाणी येते. तरी बहु बोलू काही आजिते आणि ठाई माते वाचून नाही ज्ञान देवो म्हणे. तर या संबंधाने फार काय सांगू. आज ते दैव माझ्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी नाही असे ज्ञानदेव म्हणतात. जे तान्हिनी मिया अपत्ये आणि माझे गुरु एक लवते म्हणून कृपेशी एक हाती झाले ते. कारण की मी श्री गुरूंचे तान्हे मूल आहे आणि माझे गुरु एक पुत्री आहेत, म्हणजे माझ्या गुरूंना मी एकटेच मूल आहे म्हणून त्यांच्या त्या कृपेला मी एकटा ठिकाण झालो. पापा भरोवरी आघवी मेघ चातकाशी रिचवी मज लागी गोसावी तैसे केले. पहा, चातक पक्षाकरिता मेघ जसा आपल्यातील सर्व पाण्याच्या सामुग्रीची वृष्टी करतो त्याप्रमाणे सद्गुरूंनी माझ्याकरिता केले आहे म्हणजे त्यांनी आपल्या कृपेचा सर्व साठा माझ्यात ओतला. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीतायशे गोड आतुडले. म्हणून माझे रिकामे शास्त्र वगैरे न पढलेले म्हणजे वाचलेले म्हणून माझे रिकामे तोंड बडबड करू गेले. तो त्या बोलण्यात गीतेसारखे म्हणजे ब्रह्मरसाने भरलेले गोड शास्त्र सहज सापडले. होय अदृष्ट आपैते तै वाळूची रत्ने परते उजू आयुष्य तै मारिते लोभू करी. दैव जर अनुकूल झाले तर वाळूची रत्ने होतात, अथवा जर आयुष्य अनुकूल असले तर जीव घ्यावयास आलेलाही प्रेम करतो. आधनी घातलिया हरळ होती अमृताची तांदूळ
जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथू. श्री जगन्नाथाच्या मनातून जर कोणाच्या भुकेची वेळ निभावून न्यावे असे आले तर आधनात घातलेले वाळूचे खडेही अमृताचे तांदूळ बनतात. तयापरी श्री गुरु करीते जय अंगीकारो तै हो निठाके संसारू मोक्षमय आघवा. त्याप्रमाणे श्री गुरु जेव्हा एखाद्याचा अंगीकार करतात तेव्हा त्याचे सर्व जीवित सुखमय होऊन राहते. पापा काई नारायणे तया पांडवांचे गुणे की जे चिना पुराणे विश्ववंदे. असे पहा की त्या पांडवाच्या ठिकाणी कित्येक प्रकारची वैगुण्य असताही जगास पूज्य अशी त्यांची म्हणजे त्या पांडवांच्या वैगुण्याची पुराणे त्यांची पुराणे श्रीकृष्णाने करून टाकली नाहीत काय. तैसे श्री निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे आणले ओझे ज्ञानाच्या. त्याप्रमाणे श्री निवृत्तीनाथाने माझे अज्ञानपण ज्ञानाच्या योग्यतेस आणले. परे हे असो आता प्रेम रुळ तसे बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेषाशे. पण आता हे गुरु कृपेचे वर्णन राहू द्या, कारण की त्या वर्णनाने गुरुविषयीचे शुद्ध प्रेम मलिन होते. श्री गुरूंचे महत्व वर्णन करणारे ज्ञान कोठे आहे. आता तेनेची पसाये तुम्हा संतांची मी पाये ओळगेन अभिप्राये गीतेची. आता त्याच श्री गुरुच्या प्रसन्नतेच्या जोरावर गीतेचे हृदगत सांगण्याच्या साधनाने मी ज्ञानदेव पुन्हा संतांच्या चरणाची सेवा करीन. तरी तुझी प्रस्तुती 14व्या अध्यायाचा अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला. तर आता तोच अभिप्राय आहे का की मोक्षाचे स्वामी जे श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी 14व्या अध्यायाच्या शेवटी असा सिद्धांत केला. जे ज्ञान जयाचा हाती तोची समर्थू मुक्ती जैसा शतमख संपत्ती स्वर्गींची. की ज्याप्रमाणे 100 यज्ञ केलेला पुरुष स्वर्गाचे ऐश्वर्य म्हणजे इंद्रपद मिळविण्यास समर्थ होतो, त्याप्रमाणे ज्ञान ज्याच्या हस्तगत झालेले आहे तोच मोक्ष मिळविण्यास समर्थ होतो. का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्मा आणून वे. अथवा लागोपाठ 100 ब्राह्मण जन्म प्राप्त होऊन त्या जन्मात जो ब्रह्मकर्म करतो तोच काय तो ब्रह्मदेव होतो, दुसरा कोणी होत नाही. नाना सूर्याचा प्रकाशो लाहे जेवी डोळसू तेवी ज्ञानेची सौरसू मोक्षाचा तो. अथवा ज्याप्रमाणे डोळसाला सूर्य प्रकाशाचा लाभ घेता येतो त्याप्रमाणे ज्ञानानेच म्हणजे ज्ञानी पुरुषाला मोक्षाची योग्यता प्राप्त होते. तरी तया ज्ञाना लागे कवना पा योग्यतांगी हे पाहता जगे देखीलायको. तर त्या ज्ञानाकरिता कोणाच्या अंगात योग्यता आहे याचा विचार करता तशी योग्यता असणारा जगात एक नजरेस पडला. जे पाताळीचेही निदान दाविल किरंजन परी हुवावे लोचन पायाळाचे. हे जमिनीत खोल पुरलेले देखील द्रव्य निश्चय करून दाखवतील, परंतु ते द्रव्यांजन घालण्यास पायाळूचे डोळे पाहिजेत. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किरणाही आण परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. त्याप्रमाणे ज्ञान मोक्ष देईल यात खरोखर अन्यथा नाही, पण ते ज्ञान टिकेल असे मन शुद्ध पाहिजे. तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेची नाही हे विचारून ठाई ठेवले देवे. तर वैराग्य वाचून कोठे ज्ञान टिकावयाचे नाही हे देवाने आपल्याशी विचार करून ठेवले आहे. आता विरक्तीची कवन परी जे येऊनी मना तेवरी हेही सर्वज्ञ श्रीहरी देखिले असे. आता वैराग्याचा असा कोणता प्रकार आहे की जो आपण होऊन
येऊन मुमुक्षाच्या मनाला माळ घालील. हे देखील सर्व जाणणाऱ्या श्रीहरीने विचार करून पाहिले आहे. जे विषय रांधिले रससोय, जय जेवणारा ठाऊवी होय, तैतो ताटची सांडून जाये जया परी. ज्याप्रमाणे विष घालून तयार केलेले अन्न जेव्हा जेवणारास माहीत होते, तेव्हा तो जसा त्याच्या पुढे असलेले अन्न वाढलेले पात्रच टाकून निघून जातो, तसे संसारा या समजता जाणीजे जय अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. त्याप्रमाणे या सर्व संसाराला अनित्यता आहे असे ज्या वेळेला कळेल त्यावेळी वैराग्याला घालून दिले तरी ते वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठी लागेल. आता अनित्यत्व या कैशी तेची वृक्षाकार मिशे सांगिजताशे विश्वेशे पंचदशी. आता या संसाराला क्षणभंगुरता कशी आहे तेच वृक्षाच्या रूपकाने जगाचे स्वामी श्रीकृष्ण परमात्मा 15व्या अध्यायात सांगतात. उपडिले कवतिके झाड ये रे मोरा ठाके, ते वेगे जैसे सुके तैसे हे नोहे. सहज उन्मळून पडलेले झाड शेंडा खाली व बूड वर असे पडले असता ते लवकर सुकते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष नाही असे समज. या ते एके परी रूपकाची कुसरी सारी तसे वारी संसाराची. याच एका प्रकारच्या म्हणजे संसार हाच कोणी एक बूड वर व शेंडा खाली असलेला वृक्ष आहे, अशा रूपकाच्या चातुर्याने भगवान श्रीकृष्णाने जन्म मृत्यूरूपी संसाराची येरझार संपवतात. करोने संसार वावो स्वरूपी अहंते ठावो, हो आवया द्यावो 15वा हा. संसाराचे मिथ्यात्व दाखवून आत्मस्वरूपाचे ठिकाणी जीवाच्या अहंतेचे ठिकाण होण्याकरता हा 15वा अध्याय आहे. आता ही जी आगवे ग्रंथगर्भीचे चांगावे, उपलवी जे लजीवे आकरणे जे. आता हेच ग्रंथातील सर्व चांगले सिद्धांत विस्ताराने स्पष्ट सांगण्यात येतील, ते तुम्ही श्रोत्यांनी मन लावून ऐकावे. तरी महानंद समुद्र जो पूर्ण पौर्णिमा चंद्र, तो द्वारकेचा नरेंद्र ऐसे म्हणे. तर ब्रह्मानंदाचा समुद्र, पूर्ण पौर्णिमेचा चंद्र व द्वारकेचा राजा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तो असे म्हणाला. आगापय पंडुकुमारा ईर्ता स्वरूपाची घरा करीतसे आडवारा विश्वाभासू जो. अरे बाबा अर्जुना, आपण आपल्या स्वरूपाच्या घराकडे येत असताना जे विश्वरूपी दृश्य मध्ये अडथळा करते, तो हा जगदंबरू नो हे येथ संसारू, हा जाणीजे महातरू थावला असे. ते हे विश्वरूपी दृश्य हा संसार नाही, तर हा एक प्रकारचा मोठा बळावलेला वृक्ष आहे असे समज. परी येरा रुखा सारिका, हा तळी मुळे वरी शाखा, तैसा नोवे म्हणून लेखा नयेची कवना. परंतु इतर सामान्य वृक्षांसारखा खाली मुळे व वर फांद्या असलेला असा हा वृक्ष नाही, म्हणून याचा कोणाला अंत लागत नाही. आगे का कुऱ्हाडी हो गावा जरी बुडी, तरी हो का भलते वढी वरीची लवाडी. जर इतर वृक्षाप्रमाणे याच्या बुडाशी अग्नी अथवा कुऱ्हाड यांचा प्रवेश झाला असता, तर वरचा विस्तार केवढा का असेना. जे तुटलिया मुळापाशी उलंडेल का शाखाशी, परी तैशी गोठी कायशी हा सोपा नव्हे. तरी इतर वृक्ष जसा मुळाशी तुटला असता फांद्यासह उन्मळून पडतो, तसा हा पडला असता. पण या संसार वृक्षाची तशी गोष्ट कुठली, म्हणून हा सोपा नाही. अर्जुना ही कवतिक सांगताशी अलौकिक, जे वाढी अधोमुख रुखायया. अर्जुना, या संसार वृक्षाचे आश्चर्य सांगाव्यास लागले तर लोकोत्तर आहे,
कारण की या संसार वृक्षाची वाढ खाली आहे. जैसा भानू उंची नेनोके, रश्मी जळ तळे फाके, संसार हे कावरुके झाड तैसे. ज्याप्रमाणे सूर्य किती उंच आहे हे कळत नाही, परंतु त्याचा किरण समुदाय खाली पसरतो, तसा हा संसार वृक्ष आश्चर्यकारक आहे. आणि आथी नाथी तितुके रुंदले असे येणेची एके कल्पांतीचे उदके योम जैसे. ज्याप्रमाणे प्रळय काळाच्या उदकाने आकाश व्यापले जाते, त्याप्रमाणे जितके म्हणून आहे व नाही तेवढे या एवढ्या एकट्या संसार वृक्षाने अडविले म्हणजे व्यापले आहे. कारवेचा अस्तमानी अंधारेनी कोणते रजनी, तैसा हाची गगनी मांडला असे. अथवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जशी रात्र अंधाराने व्यापून जाते, त्याप्रमाणे ह्याच एका वृक्षाने आकाश व्यापले आहे. या फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता ते रुखूची हा. अर्जुना, या संसार वृक्षाचे फळ खाण्याकरता पाहू गेले तर याला फळ नाही, व वास घेण्याकरता पाहू गेले तर याला फुलही नाही. मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे. हा ऊर्ध्व मूळ आहे, परी उन्मळीला नोहे, येणेची हा होये शागळुगा. हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. याच कारणाने अर्जुना हा नेहमी हिरवागार असतो. आणि ऊर्ध्व मूळाशी निगदिले केर असे, परी आधी ही असोशी मुळे या. आणि हा संसार वृक्ष वर मूळ असलेला आहे असे सांगितले खरे, परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहेत. पै बलवचीची महामारी, पिंपळा कावडाची परी, जे पारंबिया माझारी डहाळिया असती. झपाट्याने वाढणाऱ्या लवाळ्याच्या गवताप्रमाणे, तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षापणे हा संसार वृक्ष आहे. कारण की पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यामध्ये डहाळ्या आहेत. देवीची गा धनंजया, संसार तरुयया आधीची आथी खांदिया ही नाही. त्याप्रमाणे अर्जुना, या संसार वृक्षाला खालीच फांद्या आहेत अशीही नाही. तरी ऊर्ध्वाही कडे शाखांची मांदोडी दिसतात या पाडे साशिन्नले. तर वरच्याही बाजूस फांद्याचे पुष्कळ समुदाय विस्तरलेले दिसतात. झाले गगनीची पावेलिये, का वारा मांडला रुखाची न्याये, नानावस्था त्रये उदयला असे. हा संसार वृक्ष म्हणजे आकाशच जणू काय वेलाच्या रूपाने नटले आहे, अथवा संसार वृक्षाच्या आकाराने वारा विस्तारला आहे, किंवा या वृक्षाच्या रूपाने अवस्थात्रयाने उदय केला आहे. ऐसा हा यकू विश्वाकार विटंकू, उदयला जाण रुखू ऊर्ध्व मुळू. असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनवट उगवलेला आहे असे समज. आता ऊर्ध्व या कवन येथे मूळके किम लक्षम, काधोमुखपण शाखाचे शाखा कैशिया. आता या संसार वृक्षाचा वरचा भाग काय आहे, संसार वृक्षाची जे मूळ आहे त्याचे लक्षण काय आहे, याचा खाली वाढण्याचा का संभव आहे, व याच्या फांद्या कशा आहेत. अथवा द्रुमायया अधि जिया मुळिया, तिया कोण कैशिया ऊर्ध्व शाखा. अथवा या वृक्षाखाली ज्या मुळ्या आहेत त्या कोणत्या, व वरच्या शाखा कोणत्या व कशा आहेत. आणि अश्वत्व हा यशी प्रसिद्धी कायशी, आत्मविद विलाशी निर्णयो केला. आणि याची अश्वत्थ अशी प्रसिद्धी कशा करीत आहे, आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जे काही
निर्णय केला आहे. हे आगवेचे बरवे तुझे प्रीती तेशी फावे तैसेने सांगो सोलिवे विन्यासे गा. अर्जुना, या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला येतील तशा निर्बळ खुलाशाने सांगू. परे ऐके गा सुभगा हा प्रसंगो असे तुझची जोगा कानची करी ओ सर्वांगा ये आथिलिया. परंतु हे भाग्यवान अर्जुना, ऐक, हा विषय श्रवण करण्यास तूच योग्य आहेस. म्हणून हे अंतःकरण संपन्न अर्जुना, तो आपल्या सर्व अंगाचे कान करून ऐक. ऐसे प्रेमरसे सूरफुरे बोलिले जव यादवरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. जेव्हा कृष्ण परमात्म्याने प्रेम रसाच्या अतिशय भराने असे भाषण केले तेव्हा अर्जुनाच्या आकाराने अवधान प्रगट झाले. देव निरूपती ते ठेकुले ये वडे श्रोते पण फाकले जैसे आकाशा खेव पसरिले दाही दिशे. आकाश एवढे अपरिमित असून त्यास जसे दाही दिशाने कवटाळले आहे त्याप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे व्यापक असताही ते अर्जुनाच्या अवधानापुढे अगदी अल्प असे झाले. इतके अर्जुनाचे अवधान वाढले. श्री कृष्णोक्ती सागरा हा अगस्तीचे दुसरा म्हणून घोटू भरी पाही एकसरा अवघेयाचा. श्रीकृष्णाच्या निरूपण रूप समुद्रास म्हणजे प्राशन करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती ऋषीच उत्पन्न झाला. म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला. आयशी सोय सांडुनी खवळली आवडी अर्जुनी देवे देखिले तेथ झालेनी सुखे केली कुरवंडी तया. श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी म्हणजे श्रवणाविषयी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली तेव्हा त्यास म्हणजे श्रीकृष्णास जे सुख झाले ते सुख त्यांनी अर्जुनावरून ओवाळून टाकले. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याचे मूळ वर म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी आहे, ज्याच्या शाखा खाली आहेत, जो अश्वत्थ म्हणजे विनाशी आहे तरी त्याला अव्यय म्हणजे अविनाशी असे सामान्य जन म्हणतात. वेद ज्याची पाणी आहेत असा जो प्रपंचरूपी वृक्ष असे जाणणारा तो खास वेदवेत्ता म्हणजे ज्ञानी होय. मग म्हणे धनंजया ते ऊर्ध्वगा तरुया येणे रुखेची का जया ऊर्ध्वत्वागमे. मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसार वृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व म्हणजे वर आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा म्हणजे खाली असलेल्या या संसार वृक्षामुळेच वाटत आहे. एरवी मध्य ऊर्ध्व अध ए नाही जेथ भेद अद्वयाशी एकवद जया ठाई. वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील मधला व खालचा असे भेद नाही. फार काय सांगावे, ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशा विषयी एक वाक्यता आहे. जो नाही कीजता नादू जो असौरभ्य मकरंदू जो अंगाथिला नंदू सुरते वीन. जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि जो मैथुनादी साधनाशिवाय प्राप्त असलेला मूर्तिमंत आनंद होय. जयाजी आरा परवते जयाजी पुढे मागवते दिसते नवीन दिसते अदृश्य जे. ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे व पाहणाऱ्या वाचून जे पाहणे आहे व स्वभावता इंद्रियांना जे अगोचर आहे. उपाधीचा दुसरा घालिता उपसरा नामरूपाचा संसारा होय जया ते. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी
मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला म्हणजे नामरूपाचा व्यवहार होतो. ज्ञात्र ज्ञेया विहीन नुसदेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. जे ब्रह्म ज्ञाता आणि ज्ञेय या वाचून केवळ ज्ञान मात्र आहे आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले म्हणजे आकाशापेक्षा सूक्ष्म असून जे सुखाने भरलेले आहे. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण आपण या जे जाण आपणचे. जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचे कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही व दुसऱ्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही ज्याच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी नाही, जे आपल्याला आपणच आपल्याला आहे असे समज. आयशे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगाय आतरुचे ते तार घेणे मुळाचे ते ऐशे असे. अशी जी सत्य वस्तू म्हणजे ब्रह्म वस्तू ती या संसार वृक्षाची ऊर्ध्व आहे. तिच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले ते असे आहे. तरी माया ऐशी ख्याती नसतीच या ती का वांजेची संतती वानने जैशी. तर या म्हणजे संसार वृक्षाच्या मुळाशी माया म्हणून जी प्रसिद्ध आहे ती नसलेलीच आलेली आहे. किंवा ज्याप्रमाणे वांजेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसते शब्द आहेत. तैशी सतना असत होय जे विचाराचे ना मनस आहे ऐशे अपरीची आहे अनादी म्हणते. त्याप्रमाणे जी माया आहे म्हणता येत नाही व नाही म्हणता येत नाही, कारण आहे म्हणावे तर विचाराने तिचा बोध होतो. बरं नाही म्हणावे तर जगत कार्यावरून ती असावी असे तिचे अनुमान करता येते. म्हणजे जिला विचाराचे नाव सहन होत नाही अशा प्रकारची ती आहे व तिला अनादी असे म्हणतात. जे भवद्रुम बीजिका जे प्रपंचाची भूमिका विपरीत ज्ञान दीपिका सांचली. जे जी माया संसार वृक्षाचे बीज आहे व जी माया प्रपंच रूप वृक्षाची जमीन आहे व जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे. जे नाना शक्तीची मांदूस जे जगदब्राचे आकाश जे आकार जाताचे दुस घडी केले. जी अनेक शक्तीची पेटी आहे, जी माया जगदरूपी ढग येण्याचे आकाश आहे, अथवा जी माया संपूर्ण विश्वाकार रूपी वस्त्राची घडी केलेली आहे. ते माया वस्तूचा ठाई असे जैसे नाही मग वस्तू प्रभाची पाही प्रकट होय. ती माया ब्रह्माच्या ठिकाणी असून नसल्यासारखी आहे, मग वस्तूचा प्रकाशच म्हणजे जगत रूपाने प्रकट होतो. जेव्हा आपण या आली निद करी आपण पे जेवी मुग्ध का काजळी आणि मंद प्रभा दीपे. जेव्हा आकाशाला झोप येते तेव्हा ती आपल्याला जशी मूड करते, अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी जशी दिव्याचा प्रकाश मंद करते. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चेवुनी वेगी आलिंगिले विहीन आलिंगी सकामू करी. स्वप्नात आपल्या नवऱ्यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवऱ्याला जागे करून त्याला खरेखुरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला सकाम करते. तैसे स्वरूपी झाली माया आणि स्वाश्रयी नेनने धनंजया तिची रुखाय या मूळ पहिले. त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झालेली माया आपला आश्रय जे स्वरूप त्याच्या ठिकाणी नेणणे म्हणजे अज्ञान आणते. तेच या संसार वृक्षाचे पहिले मूळ आहे. वस्तुशी आपला जो अबोधू तू ऊर्ध्वी आठुळेचे कंदू वेदांती ही हाची प्रशुद्धू बीज भाव.
ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसार वृक्षाचा ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कांदा आहे आणि वेदांतातही यालाच बीज भावाशी प्रसिद्ध नाव आहे. घन अज्ञान सुसुप्ती तो बीजांकुर भाऊ म्हणती, एर स्वप्नहन जागृती हा फळभावो तयाचा. पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था अशी म्हणतात. इतर ज्या दोन जागृती स्वप्न अवस्था आहेत त्यास त्या सुसुप्ती रूपी अंकुराची फलावस्था असे म्हणतात. अशी ये या वेदांती निरूपण भाषा प्रतीती परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. वेदांतामध्ये प्रतिपादन करावयाच्या भाषेत यास वरील प्रमाणे प्रसिद्धी आहे, परंतु ते राहू दे. या सर्वास कारण अज्ञान आहे. ते ऊर्ध्वात्मा निर्मळे अधोर्ध्व सुचिती मुळे बळिया बांधून आळे माया योगाचे. त्या उपाधी रहित व सर्वांच्या पलीकडे असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी मायेचा दृढ संबंध होणे हे आळे तयार होऊन त्यातील मुळे संसार वृक्षाचा खालचा व वरचा भाग दाखवितात. मग आदिली सदेहांतरे उठती जिये अपारे ते चौपाशी घेऊन आगारे खोलावते. मग अपार असे निरनिराळे देह खाली चोहीकडे अंकुर घेऊन खोल जातात. ऐशी भवद्रुमाचे मुळ हे ऊर्ध्वे करे बळ मग आणि यांचे बेंचळ आधी दावी. असे जे संसार वृक्षाचे मूळ म्हणजे माया ते वरच्या बाजूस म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले, म्हणजे मग आग्राचे जुंबाडेच्या जुंबाडे खाली येतात. ते वृत्ती पहिले महतत्व उमळले ते पान वाहले दुले एक निगे. त्या झुंबाड्यात चित्तवृत्ती म्हणजे जी माया, त्या मायेपासून पहिल्या प्रथम महतत्व हेच एक उमललेले कोवळे लुसलुसीत पान निघते. मग सत्वरज तमात्मकू त्रिविध अहंकारू जो यको तो तीवनाधो मुकू डिरू फुटे. मग त्या पानास सत्व रज तमात्मक जो तीन प्रकारचा अहंकार आहे तीच खाली मुख असलेला असा तीन पानाचा एक शेंडा फुटतो. तो बुद्धीची घेऊन आगारी भेदाची वृद्धी करी तेथे मनाची डाळ धरी साजेपणे. तो त्रिगुणात्मक अहंकार सत्वापासून उत्पन्न होणाऱ्या बुद्धीचे शेंडे घेऊन भेदाची वृद्धी करतो, तेव्हा टवटवीत अशी मनाची डहाळी वाढावयास लागते. ऐसा मुळाची गाडिका विकल्परस कोवळिका चित्त चतुष्ट डहाळिका कोंभैजे तो. याप्रमाणे मुळाच्या दृढते बरोबर विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन बुद्धी चित्त अहंकार रूपी लहान लहान फांद्या या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात. मग आकाश वायू धोतक आप पृथ्वी हे पाच फोक महाभूतांची सारोख सरळे होती. मग तामस अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या आकाश वायू तेज उदक व पृथ्वी या पंचमहाभूतांचे फोक सरळ जोराने फुटतात. तैशीची श्रोत्रादी तन्मात्री ती अंगवसा गर्भपत्री लुळलुळीती विचित्री उमळते गा. त्याचप्रमाणे स्तोत्रादी पंचज्ञानेंद्रिय व सूक्ष्म विषय ती ढगळ्याचे शेवटास असलेली पूर्णपणे न उमललेली लुसलुसीत एकसारखी एक नसलेली पाने व्यक्त होतात. तेथ शब्दांकुर वरी पडी श्रोत्रावाडी देवडी होता करीत कांडी आकांक्षेची. तेव्हा शब्दांकुरापर्यंत श्रोत्राची मोठी वाढ होत असता श्रोत्रेंद्रिय हे विषयाविषयीच्या आशेचे कांडे तयार करते. अंगत्वचेचे वेल पल्लव
स्पर्शांकुरी घेती धाव, तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे. शरीरातील त्वगेंद्रियाचे वेल आणि पाने स्पर्शांकुरापर्यंत धाव घेतात. त्यावेळी नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते. पाठी रूपपत्र पेलुविली, चक्षु लांबती कांडे घाली, तेथ व्यामोहता भली पहाळी जाय. यानंतर रूपाविषयीची पाने वाढली असता तेथपर्यंत चक्षुरिंद्रिय लांबलचक कांडे घालते. त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो आणि रसाची अंगवशी वाढता वेगे बहुवशी, जिव्हे आरतीची असोशी निगती बेंचे. आणि रस विषय रूपी ढगळे फार वेगाने वाढले असता जिव्हेला इच्छेची अतिशय पानात पाने फुटतात. तैसेची कोंभेलेनी गंधे घ्राणाची डेरी थाऊ बांधे, तेथ तळू घे स्वानंदी प्रलोभाचा. त्याचप्रमाणे गंध विषय रूप अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो. तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते. म्हणजे काय होते? घ्राणेंद्रियास गंधाचा अतिशय लोभ सुटतो. एवं महदाम बुद्धी मने महाभूत समृद्धी, या संसाराची अवधी सास निजे. याप्रमाणे महतत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धी, मन व पंचमहाभूताचा समुदाय ही सर्व संसाराची मर्यादा तयार होते. किंबहुना ही आठे अंगी हा देख फाटे, परी शिंपीची वडे उमटे रूपे जेवी. फार काय सांगावे, या 8 अंगाने हा संसार वृक्ष अधिक वाढतो. परंतु जसे शिंपीवर भासणारे रूपे हे आपले अधिष्ठान, जी शिंप तेवढेच भासते. का समुद्राची निपैसारे, वरी तरंगता सारे, तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. अथवा समुद्राच्या विस्तारा इतका त्यावर लाटपणा पसरतो, त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञान मूळ असलेल्या संसार वृक्षाच्या आकाराने होते. आता याचा हाची विस्तारू, हाची यया पैसारू, जैसा पणपे स्वप्नी परिवारू एकाकिया. जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार बनतो, त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म, त्याचा सर्व परिवार हाच संसार वृक्ष आहे व त्याचा सर्व आकाश हाच आहे. परिती असो ही ऐशी, कावरे झाड उससे, या महदादी यारवसी आधो शाखा. परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे. अशा या तऱ्हेचा हा भ्रमात्मक संसार वृक्ष वाढत असून महतत्वाधिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात. आणि अश्वत्थू ये ऐसे याती, म्हणती जे जाणते तीही परीस हो येथे सांगिजेल. आणि ज्ञाते पुरुषाला अश्वत्थ असे म्हणतात. त्याचे कारण काय तीही येथे सांगण्यात येईल. तरी स्वमनी जे उका, तो वरी एक सारिका नाही निर्भावो, ये रुखा प्रपंच रूपा. तर स्व म्हणजे उद्या, तोपर्यंत या प्रपंच रूप वृक्षाला एकसारखे टिकणे नाही, म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात. जैसा ना लुटता क्षणू, मेघू होय नाना वर्णू, का विजेनसे संपूर्ण निमेष भरी. ज्याप्रमाणे एक क्षण लोटला नाही तोच मेघ म्हणजे ढग नाना रंगाचा होतो, अथवा वीज ही एक पूर्ण निमिषभर देखील टिकत नाही. ना कापतया पद्मदळा, वरिलिया बैसका नाही जळा, का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे. अथवा
हलणाऱ्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही, अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते, तैशीची याची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती, म्हणून ते म्हणती अश्वत्थो हा. त्याप्रमाणेच या संसार वृक्षाची स्थिती आहे, म्हणजे हा प्रति क्षणाला नाश पावतो, म्हणून याला ज्ञाते लोक अश्वत्थ असे म्हणतात. आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे, परी तो अभिप्रावो नव्हे श्रीहरीचा. आणि अश्वत्थ या नावाने स्वभावता पिंपळ असे म्हणतात, परंतु भगवंताचा तसा अभिप्राय नाही. ये रवे पिंपळो घडता विखी, मी गती देखिली अशी निकी, परिते असो काय लौकिकी हेतू काज. एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतानी अश्वत्थ ही उपमा दिली असती तरी सुद्धा ती चांगली मला वाटली असती, परंतु ते राहू द्या. आपल्याला लौकिकार्थाशी काय करायचे आहे. म्हणून हा प्रस्तुतो अलौकिक परेसा ग्रंथू, तरी क्षणिकत्वेची अश्वत्थो बोली जे हा. म्हणून आता म्हणजे या वृक्षा संसार वृक्षासंबंधी अलौकिक व्याख्यान आहे का, तर या वृक्षा क्षणभंगुरतेच्या दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असे म्हटले जाते. आणि काही एकू थोरू या व्ययत्वाचा डगरू, आथी परी तो भीतरू ऐसा न असे. आणखी एक याच्या अविनाशीपणाबद्दल मोठी प्रसिद्धी आहे, परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे. जैसा मेघाचे नितोंडे सिंधू एके अंगी काढे, आणि नदी एरीकडे भरतीच असते. ज्याप्रमाणे मेघाच्या मुखाने समुद्र एका बाजूने उपसला जातो आणि दुसऱ्या बाजूने नद्या त्यास भरीतच असतात, तेथ ओहटे ना चढे ऐसा परिपूर्णची आवडे, परी ते फुली जवनु घडे मेघान नदीचे. त्या योगाने तो समुद्र कमी जास्त होत नाही, असा परिपूर्णच आहे असा वाटतो, परंतु त्याचे ते परिपूर्णत्व मेघाचा आणि नदीचा त्याच्याशी म्हणजे समुद्राशी जोपर्यंत वियोग बिघडला नाही तोपर्यंतच असते. ऐशे या रुखाचे होणे जाणे न तर्के होते नि वहिलेपणे, म्हणून लोकू यातू म्हणे अव्ययू हा. त्याप्रमाणे या संसार वृक्षाचे होणे जाणे वेगाने होत असल्यामुळे त्या होण्या जाण्याचा तर्क करता येत नाही, म्हणून लोक याला अविनाश असे म्हणतात. एरवी दानशिळू पुरुषू वेचकपणेचे संचकू, तैसा वेही हा रुखू अव्ययो गमे. एरवी जसा दान करणारा पुरुष दान धर्मात खर्च करतो असे जरी दिसले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्य संचय करतो, तसा हा संसार वृक्ष नाश पावत असताही अविनाश असा भासतो. जाता वेगे बहुवशे न वचे का भूमी रुतले, असे रथाचे चक्र दिसे जिया परे. अथवा रथाचे चाक अति वेगाने फिरत असताना ते फिरते असे न दिसता जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते, तैसे काळाती क्रमे जे वाळे, ते भूतशाखा जे तगळे, तेथ गोडीवरी उमाळे उठते अनेक. त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने या संसार वृक्षाची जी प्राणीरूपी फांदी वाळते व त्या योगाने त्या ठिकाणी गळून पडते, त्या ठिकाणी आणखी कोट्यावधी अंकुर या संसार वृक्षास फुटतात. परे एके केदवा गेली शाखा कोडी केदवा झाली, हे नेनवे जेवी उमलली आषाढ अभरे. ज्याप्रमाणे आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला किंवा व त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले किंवा हे जसे कळत नाही,
त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली व त्या ठिकाणी कोट्यावधी शरीररूपी शाखा केव्हा उत्पन्न झाल्या हे कळत नाही. महाकल्पाचा शेवटी उदेलिया उमळते सृष्टी तैसेची आणखीचे दांग उठी साशी नले. उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने कल्प संपण्याच्या वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात. संहार वाते प्रचंडे पडती प्रळयांतीची सालडे तव कल्पादीची जुंबाडे पाल्ले जते. संहारक प्रचंड वाऱ्याने महाप्रळय काळच्या अखेरीस जीर्ण झालेली संसार वृक्षाची साल वगैरे गळून पण जाते न जाते तोच कल्पाच्या आरंभास म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभास सृष्टीचे समुदाय उत्पन्न होतात. अरे गे मन्वंतर म्हणू पुढे वंशावरी वंशाची मांडे जैशी युक्षू वृद्धी कांडे न कांडे जिंके जेवी. कांड्या मागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढत जातो त्याप्रमाणे एका मनुच्या काळापुढे दुसऱ्या मनुचा काळ येऊन एका वंशापासून दुसरा वंश असा वंश वृद्धीचा विस्तार होतो. कले युगांती कोरडी चौयुगांची साले सांडी तव कृतयुगाची पेली देवडी पडे पुढती. कलियुगाच्या अखेरीस 4 युगांची जीर्ण झालेली सालपटे वगैरे गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची पहिली अशी मोठी साल उत्पन्न होण्यास लागते. वर्तते वर्ष जाये ते पुढीला मुळाहारी होये जैसा दिवसू जात की येत आहे हे चोजवेना. चालू जे वर्ष जाते ते पुढच्या वर्षास मूळ बोलावणे होते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो हे कळत नाही. जैसा वारियाचा झुळका सांदा ठाऊवा नव्हे देखा तैशिया उठती पडती शाखा नेनो किती. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळका मागून झुळका वाहत असल्यामुळे त्याचा जोड कुठे आहे हे कळत नाही त्याप्रमाणे या संसार वृक्षाच्या उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या फांद्याचा आदी व अंत न समजल्याने त्या किती आहेत हे कळत नाही. एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवे फुटे ऐशेने भवतरो हा वाटे अव्ययो ऐसा. या संसार वृक्षाचा संसार रूपी एक शेंडा गळून पडतो तो अनेक देहरूपी अंकुर त्याला म्हणजे या संसार वृक्षाला फुटतात. अशा तऱ्हेने हा संसार वृक्ष अव्यय म्हणजे अविनाशी आहे असा वाटतो. जैशी वाहते पाणी जाये वेगे तैशीची अनेक मिळे मागे देवी असंतची अशी जे जगे मानिजे संत. जसे वाहणारे पाणी जोराने जात असते व त्या मागून तसेच वाहत येत असलेले पाणी मिळत असते म्हणजे त्यामुळे पाहणारास तेच पाणी आहे असे वाटते. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असे म्हणतात. का लागूनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे ते नेनतया तरंगू आवडे नित्यू ऐसा. अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या वेळा अवकाशात लाट कोट वेळा घडते व मोडते परंतु ते लाटांचे कोटी वेळा होणे जाणे ज्यास कळत नाही त्याला लाट नित्य म्हणजे एकसारखी टिकणारी अशी वाटते. वायसा एके बुबळे दोही कडे डोळा चाळिता अपाडे दोन्ही आथी ऐसा पडे भ्रमू जेवी जगा. एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात चलाखीने कावळा फिरवीत असल्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबळे आहेत असा लोकांना भ्रम पडतो. पाय भिंगोरी निधी पडली
ते गमे भूमीशी जैशी जडले, आयसा वेगातिशय भुली हेतू होय. भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असे वाटते. याप्रमाणे या संसार वृक्षाचा अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो. ते बहुवासू झडती, अंधारे भवंडिती कोलती, ते दिशे जैशी आहे ती चक्राकार. हे राहू दे, अंधारामध्ये कुलती फार जोराने फिरविली असता, म्हणजे लाकडाच्या टोकाला विस्तव असतो लाकूड, किंवा एखादी काडी असती त्याला विस्तव जो असतो त्याला कुलती म्हणतात. ती कुलती अशी गरगर हाताने फिरविली असता ती ज्याप्रमाणे अखंड चक्राच्या आकाराची दिसते. हा संसार वृक्षो तैसा मोडतू मांडतू सहसा, न देखून लोकू पिसा अव्ययो मानी. त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचिला जात आहे. हे जगास न कळल्यामुळे वेडे लोक याला अविनाशी असे म्हणतात. पर्यायाचा वेगू देखे, जो हा क्षणिकायसा ओळखे, जाणे कोडी वेळा निमिखे होत जात. परंतु जो याचा वेग पाहतो व हा क्षणभंगूर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यावधी वेळी हा उत्पन्न होतो व नाहीसा होतो, असे ज्यास ज्ञान आहे. नाही अज्ञाना वाचून मुळ, याचे असले पण टवाळ, ऐसे झाड सीन साळ देखिले जेने. या संसार वृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्या आहे. असा हा वृक्ष जीर्ण सालीचा म्हणजे नाशवंत भास मात्र आहे असे ज्याने जाणले. तया तिगा पंडुसुता, मी सर्वज्ञ हू मने जाणता, पैवाग ब्रह्म सिद्धांता वंद्यू तोची. अर्जुना, त्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे. योग जाताचे जोडले, तया एकाशीच उपयोगा गेले, किंबहुना जी आले ज्ञानही तेने. सर्व प्रकारच्या योगांच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले. फार काय सांगावे, ज्ञान देखील त्या पुरुषाच्या योगाने जगले. असो बहुये बोलणे, वाणिजेल तो कवने, तो भवरुखू जाणे उखी ऐसा. हे फार बोलणे राहू दे. जो पुरुष हा संसार वृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो, त्याचे कोणाला वर्णन करता येईल. रश्वर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा, गुण प्रवृद्धा विषय प्रवालाहा, अधस्य मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके. गुणाच्या योगाने म्हणजे सत्व रज तम या गुणांच्या योगाने वृद्धी पावलेल्या व शब्दादी म्हणजे विषयरूपी पल्लवानी युक्त अशा या वृक्षाच्या अनेक शाखा खाली व वर पसरलेल्या आहेत. कर्माच्या अधीन असणारी म्हणजे कर्माला अनुसरणारी त्याची अनेक मुळे खाली मनुष्यलोकी विस्तार पावली आहेत. मग याची प्रपंच रूपा अधोशाख्या पादपा डहाळ्या जाती उमपा ऊर्ध्वाही उजो. मग याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाच्या पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात आणि आधी फांकली डाळी ती होती मुळे तयाही तळी पगळे वेल पालवो. आणि खाली ज्या फांद्या विस्तारलेल्या आहेत त्या फांद्या पारंब्याप्रमाणे मुळे होतात व त्या मुळापासून खालीही वेल व पाला फुटतो. ऐसे जे आम्ही
मनितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो. असे जे आम्ही प्रारंभी म्हणजे ओवी 57 ते 60 मध्ये म्हटले होते तेही आम्ही सोप्या भाषेतच सांगतो. ऐक. तरी बद्ध मुळे अज्ञाने मदादिके शासने वेदांची थोरवणे घेऊन या. तरी अज्ञान रूपी बळकट बनलेल्या मुळाने महत्त्वाधिकांच्या भराने व वेदरूपी मोठी पाने फुटून म्हणजे हा संसार वृक्ष पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो. परी आधी तव स्वेदज जारज उद्बीज मनिज हे बुडूनी महाभुज उठती चारी. परंतु प्रारंभी तर स्वेद जारज अंडज व उद्बीज हे मुळापासून 4 मोठे फोक उत्पन्न होतात. या एकेकाचे नि अनगटे 84 लक्षदा फुटे ते वेळी जीव शाखे फाटे सैंगवती. या एक एक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर 84 लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात. त्यावेळेला जीवरूप फांदीच्या ठिकाणी पुष्कळचे फाटे उत्पन्न होतात. प्रसवती शाखा सरळिया नाना सृष्टी डहाळिया आड फाटती माळिया जातीची या. मागे सांगितलेल्या 4 खानी रूप सरळ शाखांना आणखी सृष्टीरूपी डहाळ्या फुटतात आणि अनेक जातीरूपी आडव्या फांद्या या संसार वृक्षाला उत्पन्न होतात. स्त्री पुरुष नपुंसके हे व्यक्ती भेदांचे टके आंदोळती अंगिके विकार भारे. स्त्री पुरुष व नपुसक हे भेदात्मक आकाराचे घोष अंगी असलेल्या कामादिक विकाराच्या ओझ्याने एकमेकावर आदळतात. जैसा वर्षा काळू गगनी पाले जे नवघनी तसे आकार जाता ज्ञानी वेली जायो. ज्याप्रमाणे वर्षाकाळ हा आकाशामध्ये नव्या मेघाच्या रूपाने पसरतो त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा वेल पसरतो. मग शाखांचे नि अंग भारी लवूनी गुंपिती परस्परी गुणक्षोभाची वारी उदय जती. मग शाखा आपल्या अंगभाराने लवून एकमेकामध्ये गुंतात व गुणक्षोभाचे म्हणजे उत्कर्षाचे वारे उत्पन्न होतात. तेथ तेने अचाटे गुणाचे नि झडझडाटे तीही ठाई हा फाटे ऊर्ध्वमूळ. तेव्हा गुण क्षोभरूपी भयंकर वाहणाऱ्या वाऱ्याच्या जोराने ऊर्ध्व म्हणजे वर मूळ आहे ज्याचे असा हा संसार वृक्ष 3 ठिकाणी फाटतो. ऐसा रजाचिया झुळका जडाडीता आगळिका मनुष्य जातीचा जाती शाखा थोरावती. याप्रमाणे रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्य जाती रूपी फांद्या जोराने वाढतात. त्या ऊर्ध्वेना अधि माझ्यारीच कोंदा कोंदी आड फुटती खांदी चतुर्वर्णांची. त्या मनुष्य रूपी शाखा वरही नसतात व खाली नसतात तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यरूपी शाखांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा 4 वर्णांच्या आडव्या फांद्या फुटतात. तेथ विधी निषेधी सपल्लव वेदवाक्यांची अभिनव पालव डोलती बरव आणि ती तया. विधी निषेध रूपी कोवळ्या पानांची झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते. अर्थो कामो पसरे अग्रवणे घेते थारे तेथ क्षणिके पदांतरे इह भोगांची. तेव्हा ऐहिक भोगांची नाशवंत अशी अनेक स्थाने हेच कोणी अंकुर ते अर्थ व काम यांच्या विस्ताराने जोराने वाढतात. तेथ प्रवृत्तीचे निवृत्ती लोभे
खांकरे जते शुभाशुभे नाना कर्मांचे खांबे नेनो किती. त्यावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेक शुभाशुभ कर्मांचे सूट किती फुटतात हे कळत नाही. देवीची भोगक्षे मागिले पडते देहांची बुडसळे तव पुढा वाढी पेले नवे या देहांची. त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगाचा क्षय झाला म्हणजे या संसार वृक्षाची देहरूपी शुष्क काष्टे गळून पडतात. तोच पुढे नव्या देहाचा विस्तार तयार होतो आणि शब्दाधिक सुहावे सहजरंगे हवावे विषय पल्लव नवे नीचची होती आणि नैसर्गिक आकर्षकतेने सुशोभित झालेली जी शब्दाधिक विषय रूप पालवी ती नेहमीच नवीन नवीन तयार होत असते. ऐसा रजो वाते प्रचंडे मनुष्य शाखांचे मांदोडे वाढती तो ये थरुडे मनुष्य लोकू. याप्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाराने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात. त्यास या संसार रूपी वृक्षाच्या ठिकाणी मनुष्य लोक म्हणण्याचा प्रचार आहे. तैसाची तो रजाचा वारा नावे कधरी ओसरा मग वाजू लागे घोरा तमाचा तो. त्याचप्रमाणे रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्याचा बंद होतो मग तमोगुणाचा भयंकर वारा वाहू लागतो. तेदवा याची मनुष्य शाखा नीच वासना आधी देखा पाले जती डाळुका कुकर्माचिया. तेव्हा याच मनुष्यरूपी शाखांना खालच्या बाजूला वाईट कर्माच्या नीच वासना याच कोणी फांद्या त्या विस्ताराला पावतात असे समज. अप्रवृत्तीचे खनुवाळे फोक निगदी सरळी घेत पान पालव डाळे प्रमादाचे. निषिद्ध कर्मरूपी खून असलेले सरळ फोक हे मनुष्यरूपी शाखेला प्रमादरूपी पाने पाला व डाळ्या उत्पन्न करीत फुटतात. बोलते निषध नियमे जियारूच्या यजुसामे तो पाला तया घुमे टके यावरी. यजुर्वेद व सामवेद यांच्यातील जे मंत्र निश्चयाने निषिद्ध कर्मे अमुक आहेत असे सांगतात ते मंत्ररूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात. प्रतिपादिते अभिचारो आगमजे परमारो ती पाणी घेती प्रसर वासना वेली. दुसऱ्याच्या नाशाकरिता जारण मारण प्रतिपादन करणारी जी शस्त्रे ही कोणी पाने त्या पानासह वासनारूप वेल विस्तारतात. तव तव होती थोराडे अकर्माची तळबुडे आणि जन्मशाखा पुढे पुढे घेते धाव. तो निषिद्ध म्हणजे मागील ओळीत सांगितल्याप्रमाणे जो जो वासनावेली विस्तारतात तो निषिद्ध कर्मांची तळातील मुळे मोठी होतात आणि त्यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात म्हणजे श्रेष्ठ योनीतून नीच योनीत जन्म प्राप्त होतात. तेथ चांडाळादी निकृष्टा दोष जातीचा थोर फाटा जाळ पडे कर्मभ्रष्टा भुलूनिया. तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टांना चांडाळादी निकृष्ट पापयोनी रूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते. पशु पक्षी सुकर व्याघ्रवश्येक विखार हे आड शाखा निकार थोरावती. पशु पक्षी डुक्कर वाघ विंचू साप ह्या आड शाखांचे समुदाय विस्तार पावतात. परे ऐशा शाखा पांडवा सर्वांगी ही नित्य नवा निरय भोग यावा फळाचा तो. परंतु अर्जुना म्हणजे तमोगुणाच्या उत्कर्षात अशा या मनुष्य शाखांना सर्व अंगाच्या ठिकाणी नित्य नवा नरक भोग हीच फलाची प्राप्ती होते. आणि हिंसा विषय पुढारी कुकर्म संगे धुरधुरी जन्मवरी आगारी वाढती चाशे. आणि तेथे हिंसा व मैथून या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्माची संगती ही
तेथे अग्रगण्य आहे व ते हिंसादी निषिद्ध कर्माचे अंकुर अनेक जन्मातून वाढतच असतात. ऐशे होती तरु तृण लोष्ट पाषाण या खांदिया तेवी जाण फळे ही हेची. ज्या माणसामध्ये तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे ती माणसे अशा प्रकारची अवस्था भोगता भोगता मग पुढे अखेरीस वृक्ष, गवत, लोखंड, माती आणि दगड अशा जड योनीत जातात. तेथे शाखा तरी ह्याच आणि फळे तरी हीच. अर्जुनागा अवधारी मनुष्या लागूनी या परी वृद्धी स्थावरांत वरी अधो शाखांची. अर्जुना ऐक, याप्रमाणे या संसार वृक्षाच्या खालच्या शाखेची वाढ मनुष्यापासून तो स्थावरापर्यंत होते. म्हणून जी मनुष्य डाळे येची जाणावी आधीची मुळे जे येतो मग पगळे संसार तरू. म्हणून मनुष्य रूपी ज्या डाळ्या आहेत ह्याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे समजावे, कारण की मग तिथून संसार वृक्ष विस्तार पावतो. एरवी ऊर्ध्वीचे पार्था मुद्दल मूळ पाहता आधींची या मध्यस्था शाखा या. एरवी अर्जुना संसार वृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञान रूप मूळ जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्य प्राणी या मध्यावर असलेल्या शाखा होत. तरी तामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुढती या शाखी अधोर्ध्वींचा. परंतु चांगल्या व वाईट कर्माने भरलेल्या ज्या सत्वगुणी व तमोगुणी वरच्या व खालच्या फांद्या आहेत त्या रूपाने ह्या मनुष्यरूपी शाखाच वाढतात. आणि वेदत्रयीच्या पाना नये अन्यत्र लागू अर्जुना जे मनुष्या वाचून विधाना विशो नाही. अर्जुना, 3 वेद रूपी म्हणजे यजुर्वेद, सामवेद व यजुर्वेद, ऋग्वेद आणि सामवेद ही व पाने ह्या मनुष्य रूप शाखेशिवाय दुसऱ्या ठिकाणी लागत नाहीत, कारण की तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही. म्हणून तनु मानुषा या ऊर्ध्व मिळवणी मुळवणी जरी शाखा तरी कर्मवृद्धीशी देखा याची मुळे. म्हणून मनुष्य तनु ह्या जरी संसार वृक्षाच्या वरच्या मुळाच्या दृष्टीने शाखा आहेत तरी कर्माच्या विस्ताराला याच शाखा मुळे आहेत असे समज. आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाढी, मुळा गाढी तव वाढी पैसाती. आणि इतर प्राकृत वृक्षांचे असे आहे की त्यांच्या फांद्या जसजशा वाढतात तसतशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात, आणि जसजशी त्यांची मुळे जमिनीमध्ये खोल बळावलेली असतात तसतसा त्या वृक्षांचा वरचा विस्तारही अधिकाधिकच फैलावतो. तैसेचे या शरीरा कर्मे तव देह संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणूची नव्हे. या मनुष्य शरीराच्या बाबतीतही त्याचप्रमाणे आहे. ते असे की जेथपर्यंत कर्मे आहेत तेथपर्यंत देहाचे राहणे आहे, आणि जेथपर्यंत देत आहे तोपर्यंत कर्म करण्यास म्हणताच येत नाही. म्हणून देहे मानुषे ये मुळे होती न चुके ऐसे जगत जनके बोलिले तेने. म्हणून मनुष्य देह ही या संसार वृक्षाच्या खालच्या व वरच्या शाखांची मुळे आहेत यात चूक नाही असे त्या जगाच्या जनकाने म्हणजे श्रीकृष्णाने सांगितले. मग तमाचे ते दारुण स्थिरावलेया वाहू धान सत्वाची सुटे सत्रान वाहुटळी. मग ती तमाची भयंकर सुटलेली वाहुटळ शांत झाल्यावर सत्वाची वाहुटळ जोराने सुटते. तै याची मनुष्याकारा मुळी सुवासना निगती यारा घेऊन फुटती कोंबारा सुकृतांकुरी.
त्यावेळी ह्याच मनुष्याकार रूपी मुळास सुवासना रूपी मोड निघतात व ते मोड कोंबाशी येऊन म्हणजे त्याचा सद्वासना दृढ होऊन नंतर त्यास त्या म्हणजे कोंबास सत्कर्म रूपी अंकुर फुटतात. उकलतेनी उन्मेखे प्रज्ञा कुशलतेची तिखे डिर्या निगती निमिखे बाबळई जुनी विकासणाऱ्या ज्ञानाच्या योगाने बुद्धी चातुर्याचे तीक्ष्ण अंकुर या एका क्षणात विस्तारून निघतात. मतीचे सूट व्हावे गालिती स्फूर्तीचे निथावे बुद्धी प्रकाश घे धावे विवेकाचे नि बुद्धीचे फोक स्फूर्तीच्या बळाने विस्ताराला पावतात व विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते म्हणजे बुद्धीत प्रकाश पडतो. तेथ मेधारसे सगर्भ आस्थापत्री सबंब जवळ सरळ निगती कुंभ सद्वृत्तीचे. त्यावेळी मेधारस म्हणजे धारणा शक्ती रूपी रस ज्याच्या आत भरलेला आहे व जे आस्था म्हणजे आदर रूपी पानांनी सुशोभित आहेत असे सद्वृत्तीचे सरळ कोंब फुटतात. सदाचाराची या सहसा टका उठते बहुवसा घुमघुमीती घोषा वेदपद्यांचा. सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात व ते वेद पद्यांच्या घोषाने गर्जना करू लागतात. शिष्टागम विधाने विविध यागविताने ये पानावरी पाने पांजरती. श्रेष्ठ पुरुष व शास्त्री यांनी सांगितलेले आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हीच कोणी पानावर पाने पसरतात. आयसा यमदमी घोंसाळिया उठती तपाचिया डहाळिया देती वैराग्य शाखा कवळिया वेल्हाळपणे. अशा यमदमाचे घोष असलेल्या तपांच्या डहाळ्या उत्पन्न होतात व त्यास वैराग्य रूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात. विशिष्टावृतांचे फोक धीराचा अनगटी तिख जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती. आणि जे धैर्याच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वर टोक असलेले असे उंच वाढतात. माझी वेदांचा पाला दाट तो करी सुविद्येचा झडझडाट जव वाजे अचाट सत्वा निळू. जोपर्यंत सत्वगुणाचा प्रचंड वारा सुटतो तोपर्यंत म्हणजे मनुष्य रूपी शाखेच्या मध्ये असलेला वेद रूपी दाटपाला विद्यांचा म्हणजे ज्ञानांचा झडझडाट म्हणजे गर्जना करतो. तेथ धर्मडाळ बहाळी दिसती जन्मशाखा सरळी त्या आड फुटती फळी स्वर्गादिके. तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात व त्या फांद्यांना स्वर्गाधिक फळाने युक्त अशी अनेक आडफाटे फुटतात. पुढा उपरती रागी लुहिवी धर्ममोक्षाची शाखा पालवी लाहलाहात नित्य नवी वाढतीच असे. पुढे रंगाने तांबड्या असलेल्या वैराग्य रूपी शाखेस धर्म व मोक्षरूपी लुसलुशीत पालवी नित्य नवीन येऊन वाढतच राहते. पै रविचंद्रादी ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर हे आड शाखा प्रकार पैसू घेते. नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह पितर ऋषी विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात. म्हणजे काय होते अभिप्राय असा की धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात. याही पासून उंचवडे गुडले फळाचे निबुडे इंद्रादिक ते मांदोडे थोर शाखांचे. याही फांद्यापेक्षा वर उंच गेलेल्या इंद्रादिक मोठ्या फांद्याचे झुपके असून त्या फांद्यांची बुडे फळांनी झाकलेली असतात. मग तयाही उपरी डहाळ्या तपोज्ञानी उंचावलिया मरीची कश्यपादी या उपरी शाखा. मग त्याही डहाळ्यावर इंद्रादी शाखेवर तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या मरीची
कश्यपादी वरच्या शाखा आहेत. देवा माळू वाळी उत्तरोत्तरू ऊर्ध्व शाखांचा हा पैसारू बुडी सानाग्री थोरू फलाढ्यपणे. याप्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखी अधिकाधिक होणारा हा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्यास जास्त फळे असल्यामुळे थोर झाला आहे. वरी उपरी शाखा ही पाठी येथे फळ भारते किरीटी ते ब्रह्मेशात अनगटी कोंब निगती. अर्जुना, शिवाय या वरच्या शाखानंतर या संसार वृक्षाला जे फळभार येतात ते ब्रह्मदेव रूपी आणि शंकर रूपी अनकुचितार कोंब येतात. फळाचे नि ओझेपणे ऊर्ध्वी वांडे दुने जव मागवते बैसने मुळीची होय. हा संसार वृक्ष मनुष्य रूपी शाखेत वरच्या भागाला इतका लवलेला आहे की ती मनुष्य रूपी शाखा म्हणजे सत्कर्माच्या फळाच्या भाराने मूळ जे माया त्याला पुन्हा येऊन टेकते, म्हणजे ब्रह्माच्या जवळ येते. प्राकृता ही तरी रुखा जे फळे दाटली होय शाखा ते वांडली देखा बुडाशी. आणि हे पा, इतर लौकिक वृक्षाला तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते. तैसे जेथोनी हा अघवा संसार तरुचा उठावा ते मुळी टेकती पांडवा वाढते निज्ञाने. त्याप्रमाणे जेथून या संसार वृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झाला आहे, अर्जुना, त्या मुळाच्या ठिकाणी वाढणाऱ्या ज्ञानाच्या योगाने मनुष्यरूपी शाखा येऊन टेकतात. म्हणून ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते तेथून मग वरवते ब्रह्मजिगे. म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवांना वाढणे नाही, मग तेथून वर केवळ ब्रह्मच आहे. परी हे असो ऐशे ब्रह्मादिकते अंगवशे ऊर्ध्व मुळा सरिषे न तुटती गा. परंतु हे असू दे, याप्रमाणे हे अर्जुना, ब्रह्मादिक डहाळ्या या संसार वृक्षाचे वरचे मूळ जी माया तिच्या तुलनेला येत नाही. आणि कै शाखा उपरता जिया सनकादिक नामे विख्याता तिया फळी मुळी नाडळता भरलिया ब्रह्मी. आणखी काही ज्या सनकादिक नावानी वरच्या म्हणजे निवृत्ती मार्गाच्या प्रसिद्ध शाखा आहेत त्या संसार वृक्षाच्या मुळात अथवा फळात न सापडता ब्रह्मरूपी भरलेल्या आहेत. ऐशी मनुष्या लागोनी जाणावी ऊर्ध्वीं ब्रह्मादिशेष पालवी शाखांची वाढी बरवी उंचावे पै. याप्रमाणे मनुष्यापासून तो थेट वरचे जे ब्रह्मादिक ही जी संसार वृक्षाची शेवटची पालवी तेथपर्यंत या संसार वृक्षाच्या फांद्याची वाढ चांगली उंचावते हे समज. पार्था ऊर्ध्वींच्या ब्रह्मादी मनुष्यत्वाची होय आदी म्हणून ये आधी म्हणितली मुळे. अर्जुना, वरचे जे ब्रह्मादिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्व मूळ कारण आहे, म्हणून मनुष्यत्व ही खालची मुळे आहेत असे आम्ही म्हटले. एवम तुझा लौकिको हा अध्वर्ध्व शाखू सांगितला भवरुकू ऊर्ध्व मुळू. याप्रमाणे खाली आणि वर शाखा असलेला व वर मूळ असलेला हा लोकोत्तर संसार वृक्ष तुला सांगितला. आणि आधीची ही मुळे उपपत्ती परी सविली सवी वळे आता परी सवून मुळे कैसे निहा. आणि खालची ही मुळे तुला खुलाशासह स्पष्ट सांगितली. आता हा संसार वृक्ष कशा प्रकारे उपटला जातो ते ऐक. हा संसार वृक्ष कशाने उपटला जातो हे आपण आता पुढील भागात पाहूया. पुढील भाग 2 मध्ये पाहूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. राम कृष्ण हरी. राम कृष्ण.